तर चला मग आता तुमच्या स्क्रीनवरती मी थोडस वेगळं टायटल देतो, ते नोट्स मध्ये तसं नाही, आपण आपल्या म्हणजे आपल्या सोयीप्रमाणे देऊया. मी असं लिहिलं कॉमन टर्म्स, म्हटलं कॉन्सेप्ट म्हणूया, टर्म्स युज्ड इन सरफेस टेन्शन. आता सगळ्या गावाला माहित आहे टेन्शनचा अर्थ फिजिक्स मध्ये काय असतो. जोरातही बाबांनो, टेन्शनचा अर्थ फिजिक्स मध्ये काय असतो. तुमच्या डेली लाईफ मध्ये काय मला माहित नाही बाबा, फिजिक्स मधलं सांगा. फोर्स असतो. टेन्शनचा अर्थ फिजिक्स मध्ये काय असतो. व्हेरी गुड. चला मग आपण आता सुरुवात करणार आहोत. मग मला पुढे शिकवायचे तुम्हाला सरफेस टेन्शन, पण मी आता थोडस काटीवाटी शिकवणार, कारण या गोष्टी कळायला की ते कळतं. मला काही एक छोटी गोष्ट विचारायची. तुम्हाला हे माहिती आहे का, गम माहिती आहे, गम फेविकॉल, बरोबर आहे ना. या सगळ्यांना ऍडेझिव्ह म्हणतात. काय म्हणतात. कुठेतरी त्या ह्याच्यावरती, त्या ट्यूबवरती, त्या बोटलवरती ऍडेझिव्ह असं लिहिलेलं किंवा ऍडेजन म्हणून लिहिलेलं असेल बघा, बरोबर आहे. बरं, लहानपणी तुम्ही कुठल्या ना कुठल्या जिल्हा परिषद शाळेत वगैरे तुम्ही 15 ऑगस्ट 26 जानेवारीला पताका लावायचं काम केलं असेल लेकरांनी. मग तेवढा सगळा डिंक आपण आणायचो का खळ बनवायची. खळ कशापासून बनवायचं आपण. पिठापासून. कशाच्या. मलाही तेवढं आठवण आहे. मला असं वाटतं गव्हाच्या काय किंवा ज्वारीच्या. गव्हाच्या, कारण त्याचा चिकटपणा थोडा जास्त असतो. असंच ना. काय बोलू लागले. आता मला सांगा, मग तुम्ही खळ वापरले असेल ना रे. बट खळ नाही बाबा, कुठेतरी ते फोटो चिकटवायला तुम्ही हे वापरलं असेल. काय ते फेविस्टिक येतं ना ते, बरोबर आहे ना. ते असं फिरवायचं, फोटोला पाठीमागे लावायचं आणि चिपकायचं. काही लोक त्याच्या पुढचे आहेत. कोणी कधी तो एक छोटं तिकीट मिळतं पोस्टाचं, कधी चिकटवलं असेल. लोक कसं चिकटवतात माहित आहे. माहित आहे तुम्हाला. मी मुद्दाम बाजूला आलो होतो, बरोबर आहे की नाही. मग याचा अर्थ तुम्हाला समजला असेल. मग हे सगळं चिकटवी चाललंय. मग याचा अर्थ जर मला सांगा, जर मी तो डिंक घेतला, मला असं वाटतं जनरली तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल, बँकेत वगैरे गेलं तिथे असतं चिकटवायला काही ना काही, बरोबर आहे ना. मग आपण काय ना काय कशावर तरी चिकटवतोय आणि बाजूला तिथं डिंक ठेवलाय. मग इकडे एक कागद आहे, त्याच्यावर फोटो, सॉलिडवर सॉलिड आहे. कागद म्हणजे एक, फोटो म्हणजे एक, एका सॉलिडवर दुसरा सॉलिड चिकटवायचं आहे. आणि मध्ये काय वापरलं आम्ही. लिक्विड. गम वापरलं ना, बरोबर आहे. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला गेलो, पताका, एक सुतळी असायची एवढी मोठी, आणि त्याला कागद, म्हणजे सुतळी सॉलिड, कागद सॉलिड, आणि त्याला आम्ही काय वापरायचो परत, लिक्विड टाईप मध्येच असायचं ना. किंवा मला असं वाटतं मागच्या 1-2-4 वर्षापूर्वी, हे आता मी मागच्या 1-2 वर्षात नाही बघितली, ती फेविक्विकची ऍड यायची बघा. 5 रुपये निकाल म्हणून काहीतरी, काही फुटलं की 5 रुपयाचं फेविक्विक. आपण एवढे टब बॉन्ड वगैरे म्हणतो, हे सगळे बॅनर वगैरे चिकटवतो ना. मग सगळ्या गोष्टी जर बघितल्या आपण बारकाईनं, तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की एक असा पदार्थ असतो, तो चिकटवून ठेवतो, पकडून ठेवतो. मग तो का पकडून ठेवतो हे आपल्याला बघायचंय. आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याकडे कोण कामाला येणार आहे, तर आपल्याला एक सुंदर कॉन्सेप्ट आपली हेल्प करणार आहे, ती म्हणजे मॉलिक्युलर थेअरी. कुठली थेअरी. मॉलिक्युलर थिअरी. ही आपली मदत करणार आहे. मग ही आपल्याला शिकवणार आहे की स्पेशली हे सगळेच्या सगळे जे फोर्सेस आहेत, काय आहेत बाळांनो, हे फोर्सेस आहेत, हे कसे असतात काय, त्याच्यामध्ये एक आपल्याला शिकायचं आहे कोहेजन शिकायचंय. काय शिकायचंय. त्यालाच काही लोक म्हणतात कोहेजिव्ह फोर्स म्हणतात. काय म्हणतात. त्याच्यानंतर दुसरा येतो ऍडेजन. दुसरा कुठला येतो. ऍडेजन. यालाच काही लोक म्हणतात ऍडेझिव्ह फोर्स पण म्हणतात. लक्षात आलं का. मग हे काय असतं, कसं असतं वगैरे वगैरे आपल्याला हे कोण शिकवणार आहे. मॉलिक्युलर थिअरी. मग पहिल्या 15 मिनिटाचं किंवा 20 मिनिटाचं काम आहे, आपण ही थिअरी म्हणजे आपल्यासाठी वॉर्मअप आहे, ही प्रॉपर वेने समजून घेऊया. आणि त्याच्यानंतर त्याचा वापर आम्ही कुठे करणार आहोत. सरफेस टेन्शन मध्ये. तर चला आपण आता मॉलिक्युलर थिअरी समजून घेऊया. चालते. ओके.
शांत डोक्याने जर बघितलं तर तुमच्या लगेच लक्षात आलं असेल की या शब्दाचं महत्व कळालं असेल तुम्हाला. कोण सांगेल बरं मला मॉलिक्यूल कसा बनतो किंवा मॉलिक्यूल कसा असतो? एक ऍटम असतो, ऍटमच्या आतमध्ये न्यूक्लियस असतो, न्यूक्लियसच्या आतमध्ये मॉलिक्यूल असतो, बरोबर की नाही? हा, 1 or 2. व्हेरी गुड. 1 or 2 or more than 2 ऍटम काय बनवतील? बरोबर आहे ना? फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे केमिस्ट्री आहेच ना रे, असलं काहीतरी असेल ना. CH याला काय म्हणता? हा मिथेनचा एक मॉलिक्यूल असेल ना. अरे नक्की ना. मग मी म्हटलं H2, मग याच्यामध्ये 3 ऍटम असतील ना रे टोटल, 2 हायड्रोजनचे आणि 1. याच्यात 5 काय आहेत? 4 हायड्रोजनचे आणि 1. असंच असेल ना. मग एक मॉलिक्यूल बनवण्यासाठी 1 किंवा 2 किंवा 3 किंवा बरेच काय असतात? ऍटम असतात. आणि त्यापासून बनतो काय? आणि मॉलिक्यूल पासून काय बनतो? तर तो पदार्थ बनतो. बरोबर आहे की नाही? आता हा सबस्टन्स, आणि मी मुद्दाम मग त्याला असं म्हणेल, बरोबर आहे ना? असंच ना रे बाबांनो. मग तुम्हा आम्हाला लहानपणापासून काल परवा सहज वेळ भेटला सुट्टीच्या दिवशी, काय वाचायचं म्हणून म्हणलं चला छोटं पुस्तक एखादं वाचूया. कारण मोबाईल जास्त होतो म्हणून एक पुस्तक वाचायचं ठरवलं, पण योगाकडून ते पुस्तक अवेलेबल झालं नाही, ते पुस्तक मोबाईलवरच वाचावं लागलं. मग गेलो आपल्या बालभारती साईड वरती, तिथून मी 6वीचं पुस्तक डाउनलोड केलं, 6वीचं, आणि सहज वाचत बसलो. योगाकडून तर 6वीच्या सिलेबस मध्ये आहे मॅटर. 6वीच्या सिलेबस मध्ये त्यांनी मग गॅसेस फॉर्म, सॉलिड फॉर्म, लिक्विड फॉर्म असं समजून सांगितलं. मग मॅटर म्हणजे पदार्थ, आणि कुठलाही सायंटिस्ट आपल्याला काय सांगतो? मॅटर दॅट इज मेड बाय, कोणापासून बनलाय? तर तो म्हणतो मायन्यूट पार्टिकल्स नोन ॲज पुढे शब्द दिलेला असतो त्याने मॉलिक्युल्स. म्हणजे मॉलिक्यूल बनतात कोणापासून? तर ऍटम पासून. पण मॉलिक्यूल पासून काय बनतो? तर तो पदार्थ बनतो. मग तुम्ही आम्ही जे पाणी पितो आम्ही म्हणतो का ते हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे? नाही ना. आम्ही मधाला म्हणतो H2O आहे. मग H2O हा कोण आहे? वॉटर मॉलिक्यूल आहे ना रे बाळांनो. मग तुम्हाला आम्हाला कळायला पाहिजे की जे काही मॅटर दिसतो तो कोणापासून बनलेला असतो? मॉलिक्यूल पासून. म्हणजे या पर्टिक्युलर चॅप्टर मध्ये आमच्या डोक्यात पहिल्यांदा काय घुसलं पाहिजे? आणि मला असं वाटतं जे लेकरो स्टेट बोर्डाचा सिलेबस असेल किंवा एनसीईआरटीचा सिलेबस असेल, 8वीला एकदा तुम्ही आलात की तुम्हाला अणु, रेणू, ऍटम आणि मॉलिक्यूल शिकवतात ना सगळे. दोन्हीतला डिफरन्स, दोन्हीतली सिमिलरिटी सगळे शिकवलं जातं. तर या क्षणाला तुम्हाला मॉलिक्यूल माहित आहे का? मला सांगा, जोरात बोला. नक्की. मग आता आपण मॉलिक्यूल कळाला. आता नीट बघा. समजा बाळांनो हा आणि हा H2O चा हा एक मॉलिक्यूल आणि हा एक मॉलिक्यूल. आता याच्या आतमध्ये 2 हायड्रोजन, ऑक्सिजन वेगळं स्ट्रक्चर असेल. आता काही लोक म्हणतील नाही केमिस्ट्रीच्या सरांनी असं शिकवलं होतं. आणि ह्या दोन्हीमध्ये काहीतरी थीटा एवढा अँगल वगैरे, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, असं केमिस्ट्रीच्या सरांनी शिकवलं होतं. अरे ते केमिस्ट्री ते तसं शिकवतील ना, बरोबर आहे ना? हा, मग या स्ट्रक्चर मध्ये काहीतरी पर्टिक्युलर अँगल आहे वगैरे ते सगळं सांगतील तुम्हाला. तेवढं डेट मिळताना जावंच लागेल. मला ते एक नकोय. मी या तिघांना हा ऍटम मॉलिक्यूल म्हटलं ना, हा एक मॉलिक्यूल म्हटलं. आता तुम्ही कधी हा एक्सपेरिमेंट केलाय किंवा बघितलंय मला माहित नाही. तुम्ही एक छोटस काम करायचं, एक प्लेट घ्या, किंवा जनरली प्लेट घेण्यापेक्षा कुठल्या तरी झाडाचं पान घ्यायचं, केळीचं असेल किंवा ते पिंपळाचं असेल, बऱ्यापैकी मोठं पान घ्यायचं, आणि त्याच्यावर इकडे एक बाजूला एक पाण्याचा थेंब होतायचा, तिकडे एक पाण्याचा थेंब, आणि ते दोन्ही जवळ होतायचे, एकदम जवळ. कधी 2 थेंब, 2 वॉटर मॉलिक्यूल किंवा मॉलिक्यूल म्हणणार नाही, कधी 2 पाण्याचे थेंब एकत्र येताना बघितले तुम्ही? हळूहळू ते स्प्रेड होतात, आणि ज्यावेळेस ते एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात ना, तेव्हा मोठा थेंब तयार होतो पटकन. मग ज्यावेळेस ते दोघं एकमेकांना टच करतात, टच केल्याबरोबर ते लगेच एकमेकांना अट्रॅक्ट करून मोठा थेंब बनतो. हे बघितलं तुम्ही कधी? सगळ्याच ऑब्झर्व केलेलं असतं, सगळ्यांनीच केलं असतं. इव्हन आपण बाथरूम मध्ये आंघोळ करत असताना भिंतीवरती पाणी बऱ्याच जातं, ते पाण्याचे बघायचं, छोटे थेंब एकमेकांना कसे ओढत असतात एकमेकांना, आणि पुन्हा खाली पाणी पडत असतं. किंवा कधी पाईपातून पाणी थोडं बाहेरून थेंब कसे जवळ घेऊन पुन्हा खाली कसं पाणी पडतं हे आपण बघितलेलं असतं. मग सगळ्या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल की हा एक पाण्याचा थेंब आहे, हा एक पाण्याचा थेंब आहे. मी मॉलिक्यूल म्हटलं नाही, मोठे ड्रॉप्स म्हटलं.
आता हे दोघं एकमेकांना ओढताना तुम्ही बघितले असेल, किंवा ऍटलिस्ट एवढं तरी बघितलं असेल की कुठलं तरी भांडे घेतलं आणि त्या भांड्यामध्ये पाणी ओतलं. समजा आपण असं म्हटलं की माझ्याकडे एक समजा एक काय आहे बोललं, एक पातेलं आहे, त्याच्यातलं पाणी मी बकेटमध्ये ओतलं. तर पातेल्यात जेव्हा पाणी होतं तेव्हा त्या पाण्याने शेप कोणाचा घेतला होता? पातेल्याचा. आणि बकेटमध्ये ओतलंस, बरोबर आहे ना? मग आता आमचा साधा प्रश्न आहे की ते त्या शेप मध्ये येतात कसं, किंवा ते सगळं पाणी एकत्र राहतं कसं? काही पाणी वेगळं काही पाणी वेगळं का राहत? किंवा त्याच्यापेक्षा दुसरी आणखी एक गोष्ट मला विचारायची. समजा बघा एक साधं सोपं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं, कोणाकडं कडं बिड काय, अंगठी बिंगठी काय काय काय, मोठं कडं असेल तर हा प्लीज इकडं, हा टाक 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 टाक. हा, तर इमॅजिन करा की हे सिल्वरचं आहे. कशाचं आहे हे? कुठल्याही मेटलचं. सिल्वरचं, तुम्ही पाहिजे तर गोल्डचं करा, प्लॅटिनमचं करा, कशाचं करायचं करा. इमॅजिन केलं? मग गोल्ड, प्लॅटिनम, सिल्वर हे सगळे एलिमेंट आहेत ना. आता मी असं केलं, आता हे घेतलंय कोणाकडून? आदित्यकडून. आणि मी म्हटलं अरे हे तर सोन्याचं आहे, आपण एक काम करू म्हटलं, आता एक छोटं काम करायचं. आता हे एवढं किती रुपयाचं आहे? तर समजा हे एवढं 5 लाखाचं आहे म्हटलं. कितीच आहे? 5 लाख. मग आपण असं म्हटलं की आता याच्यातले थोडे 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 आपण मॉलिक्यूल बाहेर काढू म्हटलं, थोडे 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 तुकडे 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 असे काढायचे म्हटलं. निघतात का ते? किंवा हे आयर्न आहे, बरोबर आहे की नाही? आता हीच म्हणली की आपल्याकडे जर पैसे कमी आहेत, आपण एक काम करूया, थोडं थोडं आयर्न घेऊन भंगारवाल्याला देऊ. दररोज थोडा काढायचा, एवढा तुकडा काढायचा खिशात ठेवायचा, इकडून तुकडा काढायचा खिशात ठेवायचं, तिकडून काढायचं खिशात ठेवायचं. निघतो का तुकडा तसा? नाही ना. मग का निघत नाही बरं? हे एक मॉलिक्यूल तुम्ही याच्यातला तोडू शकत किंवा काढू शकत नाही, तुकडे तुकडे इझिली काढू शकत? का बरं असं? कारण त्यांनी एकमेकाला एवढा स्ट्रॉंगली पकडून ठेवलेलं आहे. बरं समजा मी आता साधा प्रश्न तुम्हाला विचारला. समजा माझ्याकडे एक ब्लॉक आहे म्हटलं, मोठा ब्लॉक आहे. समजा आपण असं म्हटलं, प्लीज तो कंपास, हा समजा आयर्नचा ब्लॉक आहे म्हटलं. हा कायचा ब्लॉक आहे? आयर्नचा ब्लॉक आहे, पूर्ण आयर्न आहे. वीट वीट ना, वीट ब्रिक आहे आपल्याकडे एक. समजा ती आयर्नची ब्रिक घेतली आपण एवढी, आणि मी म्हटलं एक चमचा घ्यायचा छोटासा, आणि तुम्हाला 2 कामं करायचे. चमचा, एक पातेल्यात पाणी आहे आणि त्या पातेल्यामध्ये तो चमचा बुडवून तुम्ही आरामात पाहिजे तेवढं पाणी घेताय ना, जेवढं पाहिजे तेवढं पाणी घेताय. आता तो चमचा याच्यात बुडवायचा आणि पाहिजे तेवढं लोखंड काढायचं. जमेल का तुम्हाला? बटर काढल्यासारखं जमेल का? मग या सगळ्या गोष्टीवरून काय लक्षात येतं बरं? आयर्न मध्ये पॉसिबल नाही. का पॉसिबल नाही? कारण त्यांच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन इतका स्ट्रॉंग आहे की तुम्ही त्याला इझिली तोडू शकत. पण तेच पाण्यामध्ये जर गेला तर पाणी तुम्ही इझिली, बरोबर आहे ना, एवढ्या मोठ्या पाण्यामधला एक ग्लास तुम्ही भरून घेऊ शकता ना बाजूला, कारण त्यांच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी आहे, पण आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग या सगळ्या गोष्टीवरून काय लक्षात आलं? तर तुमच्या एक साधी सोपी गोष्ट लक्षात यायला पाहिजे की मॉलिक्युलर थेअरी काय म्हणते, की ती थेअरी सांगते देअर इज फोर्स ऑफ अट्रॅक्शन, देअर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट between the molecules. मग 2 मॉलिक्यूल मध्ये नेहमी कुठला फोर्स असतो? जोरात जरा बोला, अट्रॅक्शन. मी असं बोलल्याबरोबर तुमच्यातल्या काही लोकांचे प्रश्न पडायला पाहिजे. जुन्या बॅचेस मध्ये असायचे की सर जर मॉलिक्यूल सेम असले आणि मॉलिक्यूल वेगवेगळे असले तर प्रश्न हा असतो, मॉलिक्यूल सेम प्रकारचे असो किंवा मॉलिक्यूल वेगवेगळ्या प्रकारचे असो तरी पण तसंच असतं. तुम्ही म्हणाल कसं काय? तर आता मला साधा प्रश्न मला विचारायचा तुम्हाला. तुम्ही आता मला सांगा, जर तुम्ही याच्याकडे थोडस नीट लक्ष दिलं तर आता हा पेपर आहे, हा पेन आहे, पेनात इंक आहे ना. मग आता मी हे असं काहीतरी लिहिलं म्हणजे काय केलं तुम्ही मला सांगा. तर याच्यातली इंक कुठं जाऊन बसली? बरोबर आहे ना. मग ज्यावेळेस इमॅजिन करा हा ब्लॅक बोर्ड आहे आणि हा खडू आहे. काय आहे हा? मग खडू ब्लॅक बोर्ड वरती लिहितो म्हणजेच त्या खडूचे पार्टिकल कुठे जाऊन बसत होते? कलर आपण असाच देतो ना रे बाळांनो, बरोबर आहे की नाही? असंच ना. मग या सगळ्या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल. साधं सोपं हे एक्झाम्पल जर बघितलं, पेन्सिल आणि आपल्या नोटबुकचं, आपण पेन्सिलने पेनाने त्याच्यावर लिहितो म्हणजे नेमकं काय होतं? आता पेन्सिलने लिहितो, पेन्सिल हळूहळू वाढत जाते का आपली कमी होत जाते? खडू आपला हळूहळू मोठा होत होता का छोटा होत होता? इंक हळूहळू वाढत जाते का संपते?
मग या सगळ्या गोष्टी का घडत असतील? कारण आपण ज्यावेळेस पेनाने लिहितो त्यावेळेस त्या रिफिल मधली इंक हळूहळू कुठे जात असते? त्या कागदावर जाऊन बसते. पेन्सिल, तुम्ही कसली पेन्सिल घ्या, हळूहळू ती पेन्सिलची लीड कमी कमीच होते ना, कारण ती पेन्सिल कुठे जाऊन बसत असते? कागद. लहानपणी पाटे आणि पेन्सिल लहानपणी कधी कोणी बघितली का? ती पेन्सिल हळूहळू हळू कमी होते, खडू कमी कमी होतात, म्हणजे ते मटेरियल कुठे जाऊन बसतं? दुसऱ्यावरती. मग आता हे मटेरियल वेगळं आहे आणि इंक वेगळं आहे. मग इंकचे मॉलिक्यूल आणि पेपरचे मॉलिक्यूल सेम प्रकारचे आहेत का डिफरंट आहेत? बोर्ड आणि खडूचे मॉलिक्यूल सेम प्रकारचे आहेत का डिफरंट प्रकारचे आहेत? भिंत आणि कलर सेम प्रकार आहे का वेगळा प्रकार आहे? मग हे सगळेचे सगळे सेम टाईप ऑफ मॉलिक्यूल आहेत का डिफरंट टाईप ऑफ मॉलिक्यूल आहेत? तरी सुद्धा ते एकमेकांना काय करून ठेवतायत? होल्ड करून ठेवतायत. बरोबर आहे का? म्हणजे मॉलिक्यूल जर वेगळे असले तरी ते एकमेकांना ओढतायत. आता सेमचं उदाहरण घेऊ. तुम्ही ज्या बेंचवरती बसलात तो बेंच कशाचा आहे? आयर्नचा आहे. म्हणजे सगळ्याचे सगळे मॉलिक्यूल सेम प्रकारचे आहेत का डिफरंट आहेत? सेम असताना पण त्यांनी एकमेकांना बांधून ठेवलंय. त्या पाणी बॉटलमध्ये जे पाणी आहे, सगळ्याचं सगळं जे पाणी आहे त्या पाण्याच्या मॉलिक्यूलने एकमेकांना, बरोबर आहे की नाही? मग एवढी सगळी बडबड ऐकल्यानंतर काय लक्षात येतं? किंवा मी आताच हे म्हटलं की हे समजा हे सिल्वर आहे, काय म्हटलं? हे याचे जे मॉलिक्यूल आहेत सगळे सिल्वरचेच असतील ना, मग त्यांनी एकमेकांना अट्रॅक्ट केलं का रिपल केलंय? मग एवढं सगळं सगळं कन्क्लुजन जर आपण म्हणजे सगळं ऑब्झर्व केलं आणि त्याचं जर कन्क्लुजन सांगा म्हटलं तुम्हाला, तर काय कन्क्लुजन येतं? तर हेच येईल ना, देयर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट बिटवीन दी मॉलिक्युल्स. बरोबर आहे की नाही? मग आता मुद्दा एकच येतो की एवढं मला कळालं. मग एवढं कळालं म्हणल्यानंतर आता मॉलिक्यूल सेम टाईपचे तर असू शकतात किंवा डिफरंट टाईपचे. बरोबर आहे की नाही? मग याचा अर्थ मी जर म्हटलं की जर मॉलिक्यूल सेम टाईपचे असतील, मॉलिक्यूल कसे असतील? सेम टाईपचे असतील मॉलिक्यूल, एकाच प्रकारचे मॉलिक्यूल असतील, वॉटर असेल, किंवा इकडे मॉलिक्यूल कसे असतील? डिफरंट असतील. बरोबर आहे का? मग यालाच अनलाईक म्हणतो ना आपण. याला काय म्हणतो? तर याला काय म्हणत असतो? लाईक. बरोबर आहे का? मग ज्या वेळेस बाळांनो मॉलिक्यूल सेम टाईपचे असतील त्यावेळेस त्या दोन्हीमध्ये जो फोर्स असतो त्याला म्हणतात कोहेसिव्ह फोर्स. कसला फोर्स म्हणायचा? मग आता तुमच्या लक्षात आलं, जेव्हा मॉलिक्यूल वेगळे असेल तेव्हा, व्हेरी गुड बाळांनो, तेव्हा त्याला म्हणायचं असतं ऍडेसिव्ह फोर्स. बरोबर आहे का? मग ही झाली आपली गावठी भाषा, आपल्या भाषेमध्ये आपण समजून घेतलं. पण तुम्ही आता एवढे मोठे झालात की तुम्हाला टेक्निकली चांगल्या पद्धतीने ते सांगता, लिहिता, एक्सप्लेन करता आलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? मग जर आता आपण इथं बोलायचं म्हटलं व्हॉट इज मीन बाय कोहेसिव्ह फोर्स, तर तो चांगल्या पद्धतीने सांगता आला पाहिजे, एखादं उदाहरण लिहिता आलं पाहिजे. बरोबर आहे ना? मग आपण तसं बघूया आणि सेम इकडे ऍडिजन कडे पण बघूया आणि कोहेजन कडे बघूया. याला म्हणलं कोहेसिव्ह फोर्स. ठीक आहे, आता आपण हे 1 बाय 1 घेऊया. चालतंय ना? मग नेक्स्ट पेज वरती आपण आलो आणि इथं पहिलं आपण हे टायटल दिलं कोहेजन म्हटलं. काय म्हटलं याला? कोहेजन, किंवा त्यालाच आपण नाव काय दिलेलं आहे थोड्या वेळापूर्वी? व्हेरी गुड, कोहेसिव्ह फोर्स म्हटलं. चालेल का रे बाळांनो? मग आता याच्यासाठी मी असं एक एक्झाम्पल घेतलं. म्हणलं फॉर एक्झाम्पल इथं आहे H2O चा मॉलिक्यूल हा, आणि इकडे पण कोण असायला पाहिजे? किंवा आता मी एक्झाम्पल घेतलं होतं सिल्वरचं, की मी जर म्हटलं हा मॉलिक्यूल आहे समजा सिल्वरचं, कोणाचं आहे? सिल्वरचं, आणि हा कोणाचा घेतला? सिल्वरचाच. बरोबर आहे का? तरी पण या दोन्हीमध्ये काय असणार? फोर्स ऑफ, या दोन्हीमध्ये कोण असणार? बरोबर आहे का? किंवा पाणी बॉटल मध्ये पाणी आहे आणि त्याच्यामध्ये सगळे मॉलिक्यूल कशाचे आहेत? पाण्याचेच आहेत. त्याच्यामध्ये फोर्स काय आहे? अट्रॅक्शनच आहे. मग ज्या वेळेस बघा आता सेम टाईप ऑफ मॉलिक्यूल असतात तेव्हा त्यांना मी नाव काय दिलं होतं? मग असं म्हटलं तर चालेल का? बघा आता कोहेसिव्ह फोर्स, बघा आता, किंवा कोहेजन मीन्स व्हॉट, तर मी असं म्हटलं तर चालेल, दी फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि हो, अट्रॅक्शनच असतो. लक्षात आलं का? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन. बघा, फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट बिटवीन दी सेम टाइप ऑफ molecules is known as or is called as is known as काय नाव त्याला असं म्हणणार का? कोहेसिव्ह फोर्स, किंवा त्यालाच तुम्ही काय म्हणू शकता? कोहेजन. लक्षात आलं का रे बाळांनो? आणि मग उदाहरणं असंख्य लिहू शकता ना तुम्ही, असंख्य उदाहरणं लिहू शकता सेम प्रकारातली. बरोबर आहे का?
आता तुम्ही सिल्वरची नाही गोल्डची एखादी रिंग घेतली, त्याच्यामध्ये गोल्ड मॉलिक्युल मध्ये काय असेल, अट्रॅक्शनच असेल, तरच हे सगळं शक्य आहे की नाही. ओके, मग जर हे तुम्हाला समजलं असेल तर आता पुढे जायचंय आपल्याला. आता तुम्ही मला सांगा, आपण याच्यामध्ये बी टाईप घेतला, याच्या काय म्हटलं त्याला, हा चला जोरात सांगा, ऍडेजन, किंवा त्याला तुम्ही काय म्हणू शकता रे बाळांनो, हा ऍडेझिव्ह फोर्स. आता साधी सोपी गोष्ट आहे ऍडेझिव्ह फोर्स. आता याच्यामध्ये सेम टाईपचे असतात का, डिफरंट टाईपचे असतील, बरोबर आहे ना, पण मॉलिक्युल असायला पाहिजे, वेगवेगळे मॉलिक्युल. आता हे मला सांगू नका सर H2O मध्ये एक आहे ऑक्सिजन तर दुसरा आहे हायड्रोजन, म्हणजे याच्यामध्ये हा फोर्स, तर सॉरी, तो इंटरॅटॉमिक फोर्स, इंटरमॉलिक्युलर फोर्स असतो, मॉलिक्युलच्या आतमधला फोर्स असतो. आम्ही मॉलिक्युलच्या आतमधला शोधत नाही, मॉलिक्युल मधला शोधतोय. इंटरमॉलिक्युलरचा अर्थ कळाला का, समजा सोडियम आणि क्लोरीन, तर या दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे आणि बॉन्डिंग मुळे, ते आम्ही स्टडी करत नाही. आम्ही NaCl एक घेतला आणि दुसरा NaCl घेतला, हा एक मॉलिक्युल आहे, ह्या दोन्ही मधला आम्ही चेक करतो. लक्षात आलं का, मॉलिक्युलच्या आतमधला नाही, मॉलिक्युल मधला, दोन्हीतला डिफरन्स समजला. मग मॉलिक्युलर थेरीने मी इंटरमॉलिक्युलर, मॉलिक्युलच्या आतमधला बघत, परत एकदा बोलतो मी, मॉलिक्युलच्या आतमधला बघत, समजलंय का. हा, मग आता इथं एखादं एक्झाम्पल घेतलं, फॉर एक्झाम्पल म्हटलं, आताच म्हटलं ना तुम्ही, नोटबुक आणि तुमचा असंच बोललो होतं ना. बरं, आणखी एखादं एक्झाम्पल घेतलं, फॉर एक्झाम्पल मी म्हटलं, हे मला साधी सोपी गोष्ट सांगा. समजा एका ग्लासात आपण पाणी ओतलं, ग्लासात काय ओतलं, तर तो ग्लास ओला होतो का रे, जोरात रे ओला होणारच ना. मग याचा अर्थ मी ग्लास आणि काय घेतलं, वॉटर. समजतं का मी असं काय केलं, अरे ग्लासात पाणी ओतलं की ग्लास ओला झाला, याचा अर्थ ग्लासला काय चिपटून बसलंय, बरोबर आहे की नाही. मग ग्लास आणि वॉटर हे डिफरंट मॉलिक्युल आहेत का, सेम. चॉक अँड ब्लॅकबोर्ड, पेन अँड वॉल, हे सगळं समजायला लागले का. मग याचा अर्थ मला सांगा, आता ऍडेजन किंवा ऍडेझिव्ह फोर्सला काय म्हणलं होतं, दी कसला फोर्स, अट्रॅक्शनच ना, फोर्स ऑफ, जोरात सांगा रे बाबांनो, फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट बिटवीन दी different types of, very good, molecules. Good, molecules is known as ऍडेजन ना, किंवा त्याला तुम्ही काय नाव देऊ शकता, हा चालेल, ऍडेझिव्ह. लक्षात आलं का. मग आपल्या लाईफ मध्ये आपण खूप सारे असे एक्झाम्पल बघतो ज्याच्यामध्ये काय आलेलं असतं, ऍडेजन. मी मग जे सांगितलं, फोटो चिकटवायचं, हे करायचं, ते करायचं, असं करायचं, तसं करायचं, हे सगळे एक्झाम्पल कोणाचे असतात, ऍडेजनचे असतात. लक्षात आलं का. आणि मला असं वाटतं, केसाला तेल लावतो आपण, ते राहता चिकटो, आणि ती मध्ये काहीतरी ऍड होती, 5 रुपये मी गोरं काहीतरी असं म्हणायचं, असं तोंडाला काहीतरी लावायचं असतं म्हणा, काय फेअर अँड लवली का, बरं ठीक आहे. आता फेअरचा अर्थ काय गोरं ना, पण लवली कशासाठी म्हणले मलाही कळालेलं आहे, ठीक आहे. मग आता आपल्या चेहऱ्याला आपण काय लावली, क्रीम लावली, ओके, तर ती चेहऱ्याला चिपटून बसली पाहिजे ना, नाही बसली तर असे तिचे तुकडे तुकडे निघून पडेल कुठेतरी. भिंतीला बऱ्याचदा कलर नाही बसला प्रॉपर की त्याचे पापुद्रे छोटे छोटे निघतात तुकड्या. समजा इमॅजिन करा की तुम्ही कुठल्या तरी कार्यक्रमाला गेलात, आता तुम्ही कसं जाता तुम्हाला माहित आहे, कार्यक्रमाला पोहोचला, सिरियसली आता मस्करीचा भाग नाही, तुमच्यातला आणि आमच्यातला हा डिफरन्स आहे. आपण सलून मध्ये जाऊन आल्याबरोबर आपण आंघोळ करतो, तुम्ही ब्युटी पार्लर मध्ये जाऊन आला आंघोळ करा बरं, जाऊन आलेला आंघोळ करायची, सत्यानाश गेले पैसे, बरोबर आहे की नाही. हा, तर जोकचा भाग बाजूला सोडूया. मला साधा सोपा प्रश्न विचारला की ती जी लावली आपण चेहऱ्यावरती क्रीम, ती चिपटूनच राहावी लागेल ना, आपण पावडर लावली ती राहावी लागेल ना चेहऱ्यावरती, मग ती राहण्यासाठी याच्यामध्ये आणि त्या पावडर मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शनच लागेल ना. फोर्स ऑफ रिपल्शन असेल तर ती चिपटेल का, समजतंय का. मग आपल्या डेली लाईफ मध्ये असे कितीतरी उदाहरणे होतात, कितीतरी एक्झाम्पल असतात ज्याच्यामध्ये एकतर आपण ऍडेजन बघत असतो किंवा कोहेजन बघत असतो. समजतं का मी काय बोलतो. चपाती करत असताना त्याला तेल लावतात ना, मग ते कशाचं एक्झाम्पल असेल,
ऍडिजनच असेल ना, तेल चपातीला चिकटून राहतं ना, बरोबर आहे. मग असंख्य अशी उदाहरणं आहे ज्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या वस्तू चिकटून बसतात, आणि असंख्य अशा गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये दोन सेम वस्तू चिकटून बसलेल्या असतात. याच्यामध्ये आता खूप सारे सेम 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 उदाहरणं सांगितली. कळलं का तुम्हाला? आपण एक साधी सोपी गोष्ट, आपण हे आणलं समजा, खडी साखर घेतली आपण थोड्या वेळासाठी, शुगरच म्हणा त्याला सिंपल. मग त्याच्यामध्ये साखरेचे एकापेक्षा जास्त मॉलिक्युल असतील ना, ते चिकटून बसलेले असतील ना. सेम सॉल्टचं क्रिस्टल आपण घेतलं, सिलिकॉनचं क्रिस्टल घेतलं, ते एकमेकांना चिकटून बसले असतील ना. मग अशी खूप सारी उदाहरणं जगामध्ये आहेत ज्याच्यामध्ये सेम तरी मॉलिक्युल आहेत किंवा वेगवेगळे तरी मॉलिक्युल, आणि त्या सगळ्यांमध्ये ऑलवेज कुठला फोर्स असतो? अट्रॅक्शन. फक्त जर मॉलिक्युल सेम प्रकारचे असतील तर कोहेजन, आणि वेगवेगळ्या प्रकारचे असतील तर ऍडिशन. एवढा डिफरन्स कळाला आहे का? कळाला का? मग दोन मॉलिक्युल एकत्र राहण्यासाठी फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट असतो, त्याला ऍडिशन म्हणाल किंवा कोहेजन म्हणाल. दॅट इज डिपेंड ऑन सिच्युएशन. समजलं का इथपर्यंत? मग इथपर्यंत समजलं असेल तर या फोर्स बद्दल थोडंसं तुम्ही नीट लक्ष द्यायचं, थोडंसं याच्याबद्दल समजून घेऊया. तर हा फोर्स कसा असतो बघा ना, तर याची रेंज जी आहे ना, रेंज ही खूप 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 छोटी आहे. तर आता तुम्ही म्हणाल पाहिजे ही का सांगायची गोष्ट आहे का? मॉलिक्युल खूप छोटा असतो, मग एक मॉलिक्युल दुसऱ्या मॉलिक्युलला ओढणार असेल तर ते जवळच असायला पाहिजे. नंतर एक मॉलिक्युल इथून दुसरा पंढरपूर मध्ये चालेल का? म्हणजे याची रेंज ही जनरली 10⁻⁹ मीटर एवढ्या रेंज मध्ये असते. दुसरी गोष्ट बाळांनो, मॉलिक्युल सेम असो किंवा डिफरंट, प्रेझेंट असतोच ना. तिसरी गोष्ट नीट लक्षात ठेवायचं, एकदम साध्या सोप्या भाषेत सांगतो. हा इनव्हर्स स्क्वेअर लॉ फॉलो करत नाही. म्हणजेच काय? तर आता नीट बघा, आता नीट तुम्हाला ग्रॅव्हिटेशन माहित आहे. हा एक ऑब्जेक्ट आणि हा दुसरा ऑब्जेक्ट, याचं मास m1, याचं मास m2. मग मी जर म्हटलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तुम्ही काय म्हणणार? G m1 m2 डिवायडेड बाय ह्या दोन्हीतलं डिस्टन्स. बरोबर आहे का? म्हणजेच फोर्स इज डिपेंड ऑन डिस्टन्स. मग हळूहळू डिस्टन्स वाढवत गेलं, डिस्टन्स वाढत गेलं की फोर्स सुद्धा वाढत गेलं ना. काय होतं? कमी होत गेला. मग फोर्स झिरो कुठे होतो? तर मॅथमॅटिक्स म्हणतो ज्या वेळेस हे इन्फानाइट होईल त्यावेळेस तो कसा होईल, असं मॅथमॅटिक्स बोलतो. मग ग्रॅव्हिटेशन मध्ये ओके आहे, पण ह्याच्यात तसं नसतं. जर तुमचं डिस्टन्स आहे विदिन 10⁻⁹ मीटर तर तिथं फोर्स आहे तो. पण जर हेच डिस्टन्स वाढलं 10⁻⁸ च्या आसपास गेलं की तो डायरेक्ट व्हॅनिश होतो. लक्षात आलं का? तो डायरेक्ट झिरो होतं. समजलं का? इथं डायरेक्ट झिरो होत, हा डायरेक्ट झिरो होतो. त्याला आउट ऑफ रेंज म्हणायचं. बरोबर आहे ना? आपल्यातलं एखाद्या लेकरू असतं मास्टरचं आउट ऑफ. तुम्ही काय सांगायचं ते सांगा गुरुजी, आम्ही तुमचं ऐकणार. पण आयुष्यात कुणाचं तरी ऐकावंच लागतं, कुणाचं तरी. आता तुम्ही ज्याचं ऐकता त्याच्यानुसार तुमचं सगळं ठरत असतं.